नमस्कार सर्वांना. तर काय करायचं तुम्हाला मी सांगते. गळा शिवताना आपला गळा फाकू नये किंवा आपला गळा अशा पद्धतीने होऊ नये. म्हणजे आता काही काही वेळेस बघा काय होतं, त्यावेळेस तुम्ही आता हे ही खालची टीप मारून घेतली. इथं गळा तुमचा तुम्ही मार्किंग करून कापून घेतलाय. पण काय होतं माहिती का, आता तुम्ही शिवताना एखाद्या वेळेस तुमच्याकडनं अशा पद्धतीने पण होतं किंवा ते आपलं कापड आहे ना अशा पद्धतीने पण सरकलं जातं किंवा शिवताना पण तुमच्याकडनं ओढ बसते. तर तशा पद्धतीनं हे करून द्यायचं नाही. आता हे बघा तुम्ही कापड टाकले कसं दिसतंय. तर हे आता व्यवस्थित असं दिसल्यानंतर हे असं घ्यायचं, म्हणजे हे हलवून द्यायचं नाही अजिबात. म्हणजे त्यावेळेस तुमचा गळा फाटत नाही आणि तुमची अशी हिथली रुंदी पण वाढत नाही. म्हणजे हिथली गळ्याची रुंदी जी असते ना ती पण तुमची वाढत नाही. तर असे व्यवस्थित टाकताना जे तुम्ही टाकताय ना, तर ते टाकून घ्यायचं. आता तुम्हाला मी शिवताना पण मी दाखवते की कशा पद्धतीने शिवलं जाते. तर व्यवस्थित असं आता आपल्या मशीनचा दाब आहे ती वरती करायचा आणि असं कापड हलवून द्यायचं नाही. असं व्यवस्थित हे करायचं. आता हे बरोबर असं घ्यायचं, अजिबात हलवून द्यायचं नाही आणि लगेच आपली टीप मारून घ्यायची दाबली वगैरे. फक्त आपला हात आहे ना असा हात व्यवस्थित ठेवायचा आणि कापड पण व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे हलायचं काही प्रश्न येत नाही. आणि व्यवस्थित असं करून घ्यायचं. परत इथं पण असं करून घ्यायचं, असं व्यवस्थित पकडायचं आणि दमाने असं आपलं ठेवायचं. गळ्याच्या व्यवस्थित कडेने आलं पाहिजे. आता हे व्यवस्थित असं पकडायचं, असं फिरवायचं. आपलं दाब सुई खालीच ठेवायची, दाब फक्त वरती उचलून धरायचा. आता परत हे अशा पद्धतीने हलवायचं. आता तुम्ही बघू शकता हे बघा कशा पद्धतीने टीप आली. आता हे आपण कट करून घ्यायचं असं व्यवस्थित. आता हे कट झाल्यानंतर थोडं जिथं जिथं आपलं हे येते ना गळ्याचं तिथं तिथं तुम्ही असे थोडेसे, जास्त पण असं टिपपर्यंत पण नाही जाऊन द्यायचं लई पण, कारण मग पुढची टिप पण तुमची उसवल्या जाऊ नये, तुमचं पॅक बसलं पाहिजे. आता हे थोडे चुटके झाले की आपण ह्याला पलटी मारणार आहोत. तर ही प्रिन्स ब्लाऊज आहे, म्हणजे पुढचा प्रिन्स शिवून घेतलेले आणि पाठीमागं पानाकार गळा आहे आणि त्याला लेस लावायची. आता ही खालची ना, खालची पण व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आपल्याला. असं ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम करता ना त्यावेळेस फक्त आपण जे तुम्ही माप टाकून शिवलेलं असतं ते व्यवस्थित शिवलं आणि जे तुमचं मार्जिन आहे ते तुम्ही मार्जिन व्यवस्थित पकडलं ना, तर मग तुम्हाला शिवताना अडचण येत नाही. मार्जिनचं एवढंच की थोडंसं अर्धा इंच कोण कमी धरतं कोण जास्त धरतं. आता खालची मारून घेतली की अशी वरची पण व्यवस्थित मारून घ्यायची. आता तुम्हाला शिवल्यानंतर पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आणि जर तुम्हाला कॅनव्हास लावायचा असेल ना तर तुम्ही कॅनव्हास पण लावू शकता. कॅनव्हासवरती पानाकार गळा काढायचा आणि पण ज्या ठिकाणी तुम्हाला सांगते शिलाई देत नाहीत ना त्या ठिकाणी आपण कॅनव्हास सगळं व्यवस्थित पाहिजे तसं
म्हणजे जसं कस्टमर असेल ना तसं आपण ब्लाऊज शिवून द्यायचा. म्हणजे हे होत नाही, कारण आपल्याला जास्त नुकसान होत नाही, कारण आपल्या ह्याच्यात शिवण्यामध्ये सगळा आपला वेळ जातो. आपण कंबर पाठ सगळंच घालवतो, डोळे. आणि मग त्यासाठी आता ह्याच्यामध्ये आपण कॅनव्हासही लावत, कॅनव्हास आपल्याला गळ्याचा आकार द्यावा लागतो. परत आपल्याला वेगळं कापड लागतं, म्हणजे अस्तरचं, त्याच्यावरती गळा चिटकवायचा आणि नंतर ह्याच्यावरती जोडायचा. मग त्याला आपल्याला डबल काम आहे. मग जर तुम्हाला शिलाई देत असतील ना, त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. तरी त्याने पण जास्त फिनिशिंग व्यवस्थित दिसतात. पण जिथे शिलाई देत नाही तिथे तुम्ही अशा पद्धतीने करायचं, कारण टेलर कामात हे करताना अजिबात कस्टमर ते विचार करत नाही समोरचं. सगळेच कस्टमर नसतात तसे, पण देत नाहीत शिलाई शक्यतो. म्हणजे कसं होतं, लई घालतात आपण जर त्याला व्यवस्थित जरी केलेलं असलं ना. आता हे सगळं ना हे बघा असं कट करून घ्यायचं. हे शिवल्यानंतर आपण कट करून घ्यायचं. आता तुम्हाला पलटी मारून पण मी गळाने दाखवते कशा पद्धतीने घालायचं. आणि खालच्या बाजूला जर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला दुसरं कापड लावायचं असेल, म्हणजे मॅचिंग एखाद्या ह्याचं साडीचं, तर मग खालनं पलटी नाही मारलं तरी चालतं, डायरेक्ट गोटसारखं केलं ना तरी चालतं. आता तर तुम्ही बघू शकता, हे बघा आता ह्याला लेस लावायची. अशा पद्धतीनं गळा आलेला आहे, तर आता ह्याला आपल्याला खाली पण डाच मारायचे आणि आपल्या बाकीचं शिवून घ्यायचं. तर आता हे ना ह्याला बरोबर हे असं टाकायचं मधोमध सेंटरने आणि डाचचं मार्किंग करून घ्यायचं. आता जर तुम्हाला कस्टमरचे हे असेल ना, म्हणजे आता त्याचं काय करायचं, आता हे लहान माप आहे, तर लहान माप असेल ना तर बरोबर इथं 4 वरती घ्यायचं. हे मार्किंग आहे ना, हे 4 वरती घ्यायचं आणि इथं गळ्याच्या खाली घ्यायचं. एकदम वरती पण नाही जाऊन द्यायचं. आता इथं मी 3.5 वरती करणार आहे. गळा कमी असेल तर मग 4-4.5 घ्यायचं आणि इथलं माप पण जास्त असेल ना, 8.5च्या पुढं, 8.5 छातीचं माप 8.5-9, त्यावेळेस इथं मी 4.5ची रुंदी घेते. आणि लहान कस्टमर असेल तर 4च घेते. म्हणजे 32 छातीपर्यंत, 30 छातीपर्यंत तेवढंच 4च घेते. म्हणजे काय होतं, बरोबर इकडं सेंटरला आपला डाच येतो. ज्यावेळेस तुमचं इथलं छातीचं मार्किंग जास्त असते ना, त्यावेळेस तुम्ही मग जास्त तिथं वाढवायचं. अशा पद्धतीने आपण मार्किंग केली की बरोबर आपल्या लघु कोणासाठी तुम्ही अशी टीप मारून घ्यायची. आता हे पण अशीच, फक्त आपण शिवताना रिवर्स करायचं व्यवस्थित, म्हणजे तुमचे ते ब्लाऊज फाटेपर्यंत उसवत नाही. आणि असे दोरे पण तोडून घ्यायचे, म्हणजे तुमचं फिनिशिंग हे व्यवस्थित दिसते. तर आता हे अशा पद्धतीनं शिवून झाले. आता ह्याला मी लेस लावणार. पुढचा भाग शिवून झालाय, बाही पण शिवून झाली. तुम्हाला शिवल्यानंतर पण मी ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने झालं. तर कसा छोटासा व्हिडिओ वाटला तर नक्की सांगा. कशा पद्धतीनं शिवून झालाय ब्लाऊज. पाठीमागं पाना करणार आणि इकडंच पण आणि समोरच्या साईडला अशा पद्धतीनं शिवून झाले. सुंदर दिसत आहे ब्लाऊज. कसा वाटला तो नक्की सांगा.